आज आपण असे प्रश्न बघणार आहे जे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षामध्ये 100% विचारले जाऊ शकतात। पहिला प्रश्न बघा, महिला प्रीमियर लीग 2026 साठीच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा दीप्ती शर्मा। नुकतेच कोणते शहर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर बनले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जकार्ता शहर। पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ गेम 2030 भारतातील कोणत्या शहरात होणार आहे? तर अहमदाबाद या शहरात होणार आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा राजेश अगरवाल। पुढचा प्रश्न बघा, देशभरातील राजभवनाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोकभवन। एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू रोहित शर्मा हा ठरलेला आहे। पुढचा प्रश्न, केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय कर्तव्य भवन। आता 21 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण पहिल्या महिला यावरती वारंवार प्रश्न विचारत असतात। बीएसएफच्या पहिला महिला फ्लाइट इंजिनियर कोण ठरलेल्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भावना चौधरी। आता याच प्रकारचे जे काही संभाव्य प्रश्न आहेत ते आपल्या करंट एक्सप्रेस या पुस्तकामध्ये दिलेले आहे। बरोबर ज्या काही महत्वाच्या घडामोडी असतात त्या संबंधित आपल्याला वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात, ते आपण एकदम सोप्या पद्धतीनं इमेजेस ऍड करून अशा पद्धतीनं आपल्या पुस्तकामध्ये दिलेले वेगवेगळ्या समिती झाल्या, आयोग झाल्या, त्यावरती सुद्धा आपल्या परीक्षेला प्रश्न विचारत असतात। भरपूर सारे वन लाइनर सुद्धा आपण आपल्या या पुस्तकामध्ये दिलेले, जेणेकरून तुम्हाला वाचायला आणि समजायला सोपं जाणार आहे। अशा पद्धतीने सुटसुटीत व महत्वाची माहिती आपण आपल्या या करंट एक्सप्रेस या पुस्तकामध्ये दिलेली आहे। या पुस्तकामध्ये 1 डिसेंबर 2024 पासून ते 1 जानेवारी 2026 पर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या चालू घडामोडी तुम्हाला या पुस्तकात मिळणार आहे। आणि इथून पुढच्या ज्या काही चालू घडामोडी आहे त्या आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मोफतमध्ये मिळणार आहे। पुस्तकाचं नाव आहे बघा करंट एक्सप्रेस महाराष्ट्र पब्लिकेशन। जवळच्या दुकानामध्ये जाऊन हे पुस्तक नक्की बघा, आवडलं तर नक्की तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता।